नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज बांगलादेश सरकारकडून IP ही जारी करण्यात आला। पण मित्रांनो, या IP मध्ये काय आहे माहिती थोडक्यात जाणून घेऊयात। आणि मित्रांनो, आज किती गाड्या निर्यात झाला आणि त्याला बाजारभाव किती मिळाला याविषयी थोडक्यात या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊयात मित्रांनो। पण IP निघण्याची तयारी असतानाच आज बाजारभावामध्ये चांगली वाढ पाहायला मिळाली मित्रांनो। कुठे किती बाजारभावामध्ये सुधारणा आहे हेही आपण थोडक्यात जाणून घेऊयात। आणि मित्रांनो, IP मध्ये काय आहे, बांगलादेश सरकारकडून किती कांदा निर्यात होणार आणि त्याला बाजारभाव किती असेल याविषयी थोडक्यात माहिती घेऊयात। आणि मित्रांनो, आज किती गाड्या निर्यात झाला आणि त्याला बाजारभाव किती मिळाला आणि आज बाजारभावामध्ये कुठे किती काय परिस्थिती होती आणि किती वाढ झाली याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊयात। तर शेतकरी मित्रांनो, आज बेंगलोर येथे बाजारभावामध्ये वाढ पाहायला मिळाली। तर मित्रांनो, किती वाढ झाली थोडक्यात जाणून घेऊयात। मित्रांनो, महाराष्ट्रातील नगरचा आणि बीडचा कांदा बेंगलोर येथे 2300 ते 2400 रुपयांपर्यंत विकत आहे। 1-2 लॉट मित्रांनो गेलेले आहेत। बिग मोठा साईजचा कांदा 2000 ते 2200 रुपयांपर्यंत जात आहे आणि मोकल साईज कांदा 1800 ते 2000 रुपयांपर्यंत जात आहे। आणि मित्रांनो, तिथं सेल हा ओके आहे असा मेसेज आहे मित्रांनो। आता पाहूयात हैदराबाद येथे आज बाजारभावाची काय परिस्थिती होती मित्रांनो। आज हैदराबाद येथे बेस्ट मार्केट म्हणजे 1 नंबर क्वालिटीचा कांद्याचा बाजारभाव पाहिला तर 2500 ते 2600 रुपये एवढा बाजारभाव आहे। आणि 1-2 लॉट म्हणजेच मित्रांनो 80 mm कांदा हा 2100 ते 2300 रुपयांपर्यंत गेला आहे। आणि बिग बेस्ट मित्रांनो 70 mm कांदा 1800 ते 2000 रुपयेपर्यंत गेला आहे। आणि मित्रांनो, बेस्ट मोकल साईजचा कांदा 1600 ते 1800 रुपयांपर्यंत गेला आहे। आणि मित्रांनो, आता पाहूयात चेन्नई येथील बाजारभावाची परिस्थिती मित्रांनो। आज चेन्नई येथे सुद्धा 2600 रुपयांपर्यंत मार्केट गेला आहे आणि सरासरी मार्केट पाहिलं तर 2200 रुपयांपर्यंत चेन्नई येथे आज बाजारभाव गेला आहे मित्रांनो। आता पाहूयात म्हैसूर येथील बाजारभावाची परिस्थिती। म्हैसूर येथे महाराष्ट्रातील कांद्याला 2200 ते 2300 रुपये एवढा बाजारभाव मिळाला आहे। आणि जो मोठा बिग साईजचा कांदा आहे त्याला 2100 ते 2200 रुपये भाव मिळाला आहे। आणि मोकल साईज कांद्याला मित्रांनो 1900 ते 2000 रुपये एवढा बाजारभाव मिळाला आहे मित्रांनो। इथून सुद्धा 1-2 लॉट हे 2400 रुपयांपर्यंत गेला आहे असा मेसेज आहे मित्रांनो। आज सोलापूर येथे हाईस्ट मार्केट पाहिलं तर 2700 रुपये एवढे गेलं आहे मित्रांनो। सोलापूर येथून आपण आज लाईव्ह दाखवलं होतं, तिथे आपण लाईव्हमध्ये 3 वक्कल हे 2700 रुपयांनी गेले आणि 2600 रुपयांनी 4 वक्कल गेले आहेत। आणि मित्रांनो, सरासरी बाजारभाव जर पाहिले तर 2000 रुपयांपर्यंत सरासरी आज बाजारभाव गेला आहे। म्हणजे मित्रांनो, आज सोलापूर येथे आवक 165 गाडी होती तरी आज बाजारभावामध्ये सुधारणा आहे। पण मित्रांनो, आज आवक ही सर्व ठिकाणी वाढली होती तरी बाजारभावामध्ये आज सुधारणा होती। कारण मित्रांनो, बांगलादेश येथे आज टोटल किती गाडी निर्यात झाली आपण थोडक्यात जाणून घेऊयात। पण मित्रांनो, आज सोलापूर येथे नवीन कांदा हा आलेला होता, त्याचा बाजारभाव जर पाहिला तर 1800 रुपयांपर्यंत आज नवीन कांदा जो पांढरा कांदा आहे त्याला गेला आहे मित्रांनो। आपण जो व्हिडिओमध्ये पाहत आहात तो पांढरा कांदा निलाव चालू होता, त्याला बाजारभाव जर पाहिला तर 1800 रुपयांपर्यंत मोठा कांदा गेला आहे। आणि त्याची गोल्टी जर पाहिली तर 1600 रुपयांपर्यंत गेली आहे मित्रांनो। तुम्हाला जर ही माहिती चुकीची वाटत असेल तर लाईव्हचा व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवरती, तो आज तुम्ही जाऊन पाहू शकता मित्रांनो। आज एका शेतकऱ्याच्या कांद्याला 2700 रुपये एवढा बाजारभाव मिळाला। त्या शेतकऱ्याशी आपण संवाद साधला, काय म्हणत आहे शेतकरी दादा त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊयात। या शेतकऱ्याच्या कांद्याला 2700 रुपये एवढा हाईस्ट बाजारभाव मिळाला, तर या शेतकऱ्यासोबत आपण माहिती घेऊयात की यांचा कोणता कांदा होता आणि कुठून आले होते आणि कोणत्या आडतदाराकडे यांचा कांदा होता याविषयी थोडक्यात माहिती घेऊयात मित्रांनो। चला जाणून घेऊयात यांच्याकडून काय माहिती होती। नमस्कार शेतकरी दादा। नमस्कार। कुठून आला तुम्ही? पेडगाव, तालुका दौंड, जिल्हा पुणे। जिल्हा पुणे, दौंड तालुका, गाव पेडगाव। कोणता कांदा हो तुमचा? पंचगंगा रॉयल पिंक पंचगंगा। किती दिवस झालं काढून याला? 4 महिने झाले काढून चाळीत ठेवला होता का? हा, 40। लागवड कधी केली? लागवड डिसेंबरमध्ये केली। डिसेंबरमध्ये? 1 डिसेंबर। आणि याला साठवून ठेवून काही फरक पडला नाही? काळा वगैरे काही पडला नाही? नाही पडलं। मग तुम्ही वाट पाहत होता का बाजारभाव वाढण्याची? हा, बाजार वाढण्याची वाट पाहतो। किती दिवसापासून? मग 2-3 महिने जरा वाट पाहतो 40 टाकल्यापासून। आज तुम्हाला हा बाजारभाव गेला परवडतोय का? नाही परवडत। किती आरामशीर किती मिळावा? 30 रुपये, कमीत कमी 3000 रुपये असं मिळावा अशी तुमची इच्छा आहे? कमीत कमी 3000। हां। आणि याला खर्च किती होतो 1 एकरसाठी लागवडीला? 1 लाख रुपये होतो। 1 लाख रुपये खर्च येतो लागवड। आणखीन काय काय असतं काम याच्यात? त्याला रोप टाकायचा, आधी लावायचा, काढायचा, खर्च लई, परत 40 टाकायचा उचलून। याला चाळीमध्ये टाकल्यानंतर काय तुम्ही व्यवस्थापन काय केलं? ह्याला काय बिशी मारायची। बेशी पावडर लावली होती का? कोणती पावडर? हे आपले
बेसिक गंध त्यामुळे काय होत नाही कांद्याला? म्हणजे नासत नाही. तुम्ही 4 महिने चाळीमध्ये कांदा ठेवला, त्याला काहीही झालेलं नाही आणि आज निर्यात झाल्यामुळे सुरू झाल्यामुळे तुम्हाला काही फरक वाढला का बाजारभावात? काय 2 रुपये म्हणजे वाढण्याची शक्यता आम्हाला वाटलं किंवा चालू झाल्यामुळे थोडं 2 रुपये आमचा फायदा शेतकऱ्याचा होतोय. तुम्हाला वाटलं होतं का आज बाजारभाव तुम्हाला चांगला मिळेल म्हणून? नव्हतं वाटलं. आज मार्केटमध्ये हायस्ट मार्केट तुमचं गेलं आहे 27 रुपयानं. याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? आम्हाला बरं वाटतंय. अजून 2-3 रुपये वाढलं, 3000 रुपयापर्यंत मिळालं तर चांगलं वाटतं. 3000 रुपये मिळाला तर तुमचा खर्च निघाला असता आणि उत्पादनही मिळालं असतं. ओके. म्हणजे तुमचा कांदा हा कोणता होता म्हणता? पंचगंगा रॉयल फील्ड. आणि कोणत्या आडतदाराकडे होता तुमचा कांदा? मोहम्मद घोष. मार्केट यार्ड कुठं आहे? सोलापूर यांच्याकडे. चांगला विकतात कांदा ते? चांगला विकतात. आमचा पहिल्यापासून इथंच असतो. 5 वर्ष झालं इथंच आहे आम्ही. तर मित्रांनो, या शेतकऱ्याकडून आपण माहिती घेतली की यांचा पंचगंगा पिंक या कलरचा कांदा आहे, त्याला 27 रुपये आज बाजारभाव मिळाला आहे आणि या शेतकऱ्याला आज आनंद होत आहे की चांगला बाजारभाव यांचाच मिळाला आहे. पण यांना उत्पादन खर्च जर पाहिलं तर हा बाजारभाव त्यांना परवडत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. मित्रांनो, आणखीन बाजारभाव कमीत कमी 3000 रुपये तरी मिळायला पाहिजे असं यांचं म्हणणं आहे. मित्रांनो, हा बाजारभाव दाखवण्याचा आपला एकच उद्देश होता की या शेतकऱ्यांचा आग्रह होता की माझा चांगला कांदा आहे आणि त्याला बाजारभाव एवढा मिळाला असून मला तेवढा जास्त बाजारभाव मिळाला असून मला हा कांदा परवडत नाही असं त्यांचं म्हणणं होतं. त्यासाठी आपण त्यांचा व्हिडिओ घेतला. पण मित्रांनो, आपला दाखवण्याचा एकच उद्देश होता की बाजारभावाची काय परिस्थिती होती. मित्रांनो, आता पाहूयात बांगलादेश येथे आज किती गाडी निर्यात झाला आणि त्याला किती बाजारभाव मिळाला. आणि मित्रांनो, आज IP जो जारी करण्यात आला आहे त्या IPमध्ये काय आहे थोडक्यात जाणून घेऊयात. मित्रांनो, हा IP जो आहे तो इंग्लिशमधून आहे, आपण त्याला मराठीमधून ट्रान्सलेट करू आणि काय आहे थोडक्यात माहिती जाणून घेऊया. बांगलादेशच्या पीपल्स रिपब्लिक सरकार, कृषी मंत्रालय, राष्ट्रीय वनस्पती संगरोध प्राधिकरण, आयात परमिट प्रति मेसर्स अलियन एंटरप्राइजेस, तुमचा संदर्भ 1125-741. वनस्पती संगरोध नियम 2018च्या नियम अंतर्गत असलेल्या तरतुदीनुसार खालील वनस्पती आणि वनस्पती उत्पादन शेतमालाचे आयात करण्यास परवानगी देण्यात येत आहे. आयातदाराचे नाव, पत्ता, मेसर्स अलियन एंटरप्राइजेस, बालियाथी, सोन मस्जिद, शिबगोंज, चापेनगाव जे. वाहतुकीच्या साधनांनी जमीन, कन्सायझरचे नाव आणि पत्ता कडून याने मूळ देश भारत, निर्यात पुनर्निर्यात देशचा भारत, द्वारे प्रवेशबिंदू सोनामुसिद्ध, बेपनाबगंज येथून ही निर्यात होणार आहे असं इथं उल्लेख करण्यात आलेला आहे. म्हणजे मित्रांनो, मूळ देश जो आहे तर आपल्या देशातूनच ही आयात केली जाणार आहे, ते म्हणजे भारतामधूनच, आणि निर्यात ही आपल्या देशामधून केली जाणार आहे. आणि जे प्रवेशद्वार म्हणजे जे बॉर्डर आहे, म्हणजे मित्रांनो जे प्रवेशद्वार आहे ते सोना मस्जिद आणि चेपनाबगंज येथून हा निर्यात होणार आहे. वनस्पतीचे आणि पियंट उत्पादनाचे नाव आणि प्रमाण आणि आकार यामध्ये पाहूयात काय आहे. वनस्पती आणि उत्पादनाचे नाव, प्रमाण, पॅक आकार, कांदा बियाणे नसलेला अल्लम सेपा म्हणजेच फक्त कांदा हा आयात केला जाणार आहे आणि तो कांदा म्हणजे 50 लाख किलो. त्याचा मोठा आकार जर पाहिला तर मोठ्या प्रमाणात कांदा हा आयात केला जाणार आहे आणि खालील अटींच्या अधीन राहून 13 डिसेंबर 2025च्या आत मालवाहतूक आयात करायची आहे. मालवाहतुकीसोबत मूळ देशाकडून सक्षम अधिकाऱ्याकडून फायटोसॅनिटरी प्रमाणपत्र आणि लागू असल्यास निर्यात पुनर्निर्यात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे, ज्यामध्ये वनस्पती आणि वनस्पती उत्पादन हानिकारक कीटकापासून मुक्त असलेल्या किंवा प्रभावी धुरीकरण आणि उपचारांद्वारे हानिकारक कीटकापासून मुक्त असलेले आणि मुक्त झालेले घोषित केले आहे. मालाची तपासणी केल्यानंतर त्याची तपासणी केली जाईल आणि जर त्यात हानिकारक कीटक आढळले तर ते सोडले जाईल, अन्यथा सोना मस्जिद चेनाबंगेज येथे तैनात असलेल्या तपासणी करणाऱ्या वनस्पती संगरोधक अधिकाऱ्याकडून ते धोरणे किंवा आवश्यकतेनुसार हाताळले जाऊ शकते किंवा आयात अटींचे पालन न केल्यास वनस्पती संगरोधक कायदा 2011 नुसार ते माल पाठवणाऱ्या परत केला जाऊ शकते किंवा जप्त करून नष्ट केले जाऊ शकते. अशा उपचारांसाठीचा सर्व संबंधित खर्च आयातदाराकडून केला जाईल आणि
फायटोसॅनिटरीन प्रमाणपत्रात नमूद करावयाच्या अतिरिक्त अटी ह्या जारी करण्यात आलेल्या आहे. त्या अटी काय आहेत थोडक्यात जाणून घेऊयात. फायटोसॅनिटरी प्रमाणपत्रात अतिरिक्त घोषणापत्रात असे म्हटले पाहिजे की माल माती आणि बाह्य पदार्थापासून मुक्त झाले पाहिजे. दुसरी म्हणजे आयात परवाना क्रमांक आणि तारीख फायटोसॅनिटरी प्रमाणपत्रात नमूद केली पाहिजे. मित्रांनो, ही IP जी आहे ते 14 ऑगस्ट म्हणजे थोड्या वेळापूर्वी ही जारी करण्यात आले आहे. याचा हे IP जे आहे आयुक्त सह उपायुक्त सहाय्यक उपयुक्त कस्टम अधीक्षक कस्टम घर सोना मस्जिद चौपेनवाबगंज उपसंचालक अतिरिक्त उपसंचालक क्वारंटाईन पॅथॉलॉजिस्ट प्लांट क्वारंटाईन स्टेशन सोना मस्जिद. मित्रांनो, आता पाहूयात बांगलादेश येथे आज किती कांदा निर्यात झाला आणि त्याला बाजारभाव किती मिळाला. मित्रांनो, आज घोषडंगा या बॉर्डरवरून आज 3 गाडी निर्यात झाला. तुम्ही मित्रांनो पाहू शकता स्क्रीनवरती. डेट 14 ऑगस्ट 2025. घोषडंगा बॉर्डर. टाईम 8 AM म्हणजे आज सकाळी 3 गाड्या निर्यात झालेल्या आहे. म्हणजे मित्रांनो ही आनंदाची बातमी आहे. मित्रांनो, आज 3 गाड्या निर्यात झाल्या. आज बाजारभावामध्ये सुधारणा पाहायला मिळाली. बेंगलोर, हैदराबाद, सोलापूर, चेन्नई, म्हैसूर जे महत्त्वाचे कांदा मार्केट आहेत येथे आज बाजारभावामध्ये सुधारणा पाहायला मिळाली. आणि मित्रांनो, बांगलादेश येथे आज कांदा निर्यात होत असताना त्याला बाजारभाव जर पाहिला तर मित्रांनो आज 65 टक्के एवढा बाजारभाव मिळाला. म्हणजे मित्रांनो भारतीय रुपयानुसार त्याला जर बाजारभाव जर पाहिला तर 57 रुपये एवढा बाजारभाव होतो. म्हणजे मित्रांनो 57 ते 60 रुपये एवढा भारतीय रुपयानुसार बाजारभाव होतो. म्हणजे मित्रांनो या निर्यातीमुळे आज बाजारभावामध्ये चांगली सुधारणा पाहायला मिळाली. पण मित्रांनो उद्या 15 ऑगस्ट असल्यामुळे आपलं बॉर्डर बंद राहणार आहे आणि आपलं सर्व मार्केट जे आहे ते बंद राहणार आहेत. आणि मित्रांनो शेतकऱ्यांना एक विनंती आहे की आपण कांदा बाजारामध्ये घेऊन जात असताना टप्प्याटप्प्याने जर आपला कांदा घेऊन गेलात तर तुम्हाला चांगला बाजारभाव मिळेल आणि बाजारभाव चांगले टिकून राहतील. मित्रांनो, ही आपली एक विनंती होती शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याची. आणि मित्रांनो ही माहिती जर तुम्हाला योग्य वाटली असेल तर लाईक करा आणि इतर तुमच्या शेतकरी मित्रापर्यंत शेअर नक्की करा. भेटूयात मित्रांनो अशाच नवीन माहितीसह. आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.